क्रोमॅटिक ॲबरेशन ही जी कन्सेप्ट आहे याच्या अगोदर पण आपण बघितलेली आहे. क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय आहे थोडंसं बघूया. एक्झॅक्ट काय थोडंसं रिवाइज करतो. क्रोमॅटिक ॲबरेशन, क्रोमॅटिक ॲबरेशन, क्रोमॅटिक ॲबरेशन. एखादी लेन्स दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल ही लेन्स देतोय तुम्हाला. ह्या लेन्सची ही रेडियस ऑफ कर्वेचर R1 आहे आणि ती पलीकडली रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे ती R2 आहे. त्या लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे समजा म्यू आणि ती लेन्सला आपण एअर मध्ये ठेवतोय. तर त्या लेन्सची फोकल लेंथ आपण इझिली फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग दिस फॉर्म्युला म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. ओके, ह्या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो रे, फोकल लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लेन्स आपण काय करू शकतो, इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, मग आता ही जी फोकल लेंथ आहे या फोकल लेंथच्या फॉर्म्युल्याकडे जर बघितलं आपण तर फोकल लेंथचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि असं लिहू शकतो 1 अपॉन एफ इज प्रपोर्शनल टू म्यू. ओके, 1 अपॉन एफ इज प्रपोर्शनल टू म्यू म्हणजेच आपण असं लिहू शकतो फोकल लेंथ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फोकल लेंथ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बघा 1 अपॉन एफ खाली म्यू वर आहे, लक्षात. म्हणजे फोकल लेंथ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. परंतु तुम्हाला लॅम्बडा जो आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो लॅम्बडाला कसा प्रपोर्शनल आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेव्हलेंथला कसा प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली, आणि फोकल लेंथ ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हा ह्याला इनव्हर्सली आहे आणि हा ह्याला इनव्हर्सली आहे. याचा अर्थ ह्याचा हा म्यू दुश्मन आहे आणि ह्या म्यूचा हा लॅम्बडा दुश्मन आहे. ओके, म्हणजेच याचा अर्थ म्यूचे दोन दुश्मन कोण झाले, फोकल लेंथ आणि लॅम्बडा. मग फोकल लेंथ, देअरफॉर फोकल लेंथ आणि लॅम्बडा हे कसे प्रोपोर्शनल लिहू शकतो आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहू शकतो. बरोबर, फोकल लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा, देअरफॉर फोकल लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. ह्याचा अर्थ काय, तर वेगवेगळं आपल्याला माहित आहे डिफरंट कलर हॅव्हिंग डिफरंट वेव्हलेंथ. ओके, म्हणजेच जर आपण एखाद्या लेन्सवरती, बघा एखाद्या लेन्सवरती जर आपण व्हाईट लाईट इन्सिडेंट करतोय, कोणती लाईट आहे, व्हाईट लाईट. समजा ही लेन्स घेतली मी, बरोबर, आणि ह्या लेन्सवरती समजा ही जी आहे ही व्हाईट लाईट इन्सिडेंट केलेली आहे, व्हाईट लाईट इन्सिडेंट केली. ओके, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस इन्सिडेंट केलेली आहे. तर व्हाईट लाईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती कलर्स असतात, व्हाईट लाईट इज द कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. बरोबर, विबज्युअर असे 7 वेगवेगळे कलरचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपण त्याला म्हणतो व्हाईट लाईट. एखाद्या लेन्सवरती जर व्हाईट लाईट आपण इन्सिडेंट करतोय तर ती लेन्स जी आहे त्या व्हाईट लाईटला सेपरेट करते. बरोबर, जसं प्रिझम करतो डिस्पर्शनच्या केसमध्ये सेपरेट करते. आणि आता फॉर एक्झाम्पल बघा इथे असं वेगवेगळे कलर तयार होतात. आता हा जो फोकल लेंथ आहे ती लॅम्बडाला कशी प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि आता मला सांगा जो कलर आहे ज्याची वेव्हलेंथ जास्त आहे, ज्याचा लॅम्बडा जास्त आहे, असा कोणता कलर, फॉर रेड लॅम्बडा कसा आहे सांगा, जास्त, तर फोकल लेंथ पण कशी असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, आणि फॉर व्हायलेट लॅम्बडा कसा आहे रे, कमी असतो, म्हणून फोकल लेंथ सुद्धा कशी असणार आहे, कमी असते. ओके, म्हणजेच ह्या व्हाईट लाईट मधले दोन जे कलर, म्हणजे प्रत्येक कलर जो आहे तो वेगवेगळ्या पॉइंटला काय होतो रे, इंटरसेक्ट करतो ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला. बघा, मग सगळ्यात जवळ जो आहे तो कोणता कलर जातो, बघा सगळ्यात जवळून जो जातो तो कोणता कलर जातो, व्हायलेट कलर जात असतो. म्हणजे व्हायलेट कलरने जो तयार केलेला फोकस आहे तो फोकस कसा असतो, लेन्सच्या जवळ असतो. लक्षात घ्या, कोणाच्या जवळ, लेन्सच्या जवळ. म्हणजेच हा फोकस गिवन बाय व्हायलेट कलर. ओके, मग आता मला सांगा ह्या लेन्स पासून ते ह्या फोकस पर्यंत ही जी फोकल लेंथ आहे ही फोकल लेंथ कुणासाठी म्हणूया, व्हायलेट कलरने दाखवलेली फोकल लेंथ आहे. ओके, आणि रेड जो कलर आहे हा रेड कलर, बघा रेड कलर साठी लॅम्बडा जास्त आहे म्हणल्यावर फोकल लेंथ पण जास्त असणार आहे. म्हणजेच रेड कलर जो आहे तो रेड कलर पुढे जाऊन काय होतो रे, इंटरसेक्ट होतो कुणाला, प्रिन्सिपल ऍक्सिसला. ओके, म्हणजेच हा जो पॉइंट आहे, बघा हा जो पॉइंट आहे हा फोकस कुणी दाखवला, रेड कलरने दाखवला. आणि हा जो पॉइंट होता हा फोकस कुणी दाखवला होता, व्हायलेट कलरने. म्हणजे दिस फोकस इज फॉर व्हायलेट कलर, दिस फोकस इज फॉर रेड कलर. ओके, आता हा जो आहे ज्या पॉइंटला रेड कलरचे रे ऑफ लाईट इंटरसेक्ट होत आहे ते जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार, फोकल लेंथ ऑफ रेड कलर. बरोबर, फोकल लेंथ फॉर रेड कलर. लक्षात येते, म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, रेड कलर साठी फोकल लेंथ जास्त आहे ऍज कम्पेअर टू व्हायलेट कलर. देअरफॉर फोकल लेंथ फॉर रेड कलर इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ फॉर व्हायलेट
color. This is called as longitudinal chromatic aberration. कोणतं? Longitudinal chromatic aberration or also called as axial chromatic aberration. कोणतं? Axial chromatic aberration. ओके, ठीक आहे. आता बघा क्रोमॅटिक अबरेशन म्हणजे काय आहे तर लक्षात ठेवायचं सिंपल डिफरंट फोकल लेंथ फॉर डिफरंट कलर. ओके, क्रोमॅटिक अबरेशन म्हणजे काय? डिफरंट फोकल लेंथ फॉर डिफरंट कलर. म्हणजेच जेव्हा आपण व्हाईट लाईट इन्सिडेंट करतो एखाद्या लेन्सवरती तेव्हा वेगवेगळ्या कलरने दाखवलेला फोकस आहे तो वेगवेगळा असणार. बरोबर. आता इथं बघा व्हायलेटने हा फोकस दाखवला, इंडिगो इथं कुठेतरी दाखवेल, ब्ल्यू इथं कुठेतरी दाखवेल, बरोबर आहे, ग्रीन इथं दाखवेल, येलो इथं कुठेतरी दाखवेल, त्याच्यानंतर ऑरेंज इथं कुठेतरी दाखवेल, रेड इकडे दाखवलाय. म्हणजे जे बाकीचे कलर आहेत ते जे आहेत ते ह्या इन बिटवीन दिस टू कलर आपल्याला काय दाखवणार आहेत? फोकस दाखवणार आहेत. म्हणजे फोकल लेंथ जे व्हायलेटची सगळ्यात कमी असणार आहे आणि फोकल लेंथ जे आहे रेडची सगळ्यात जास्त असणार आहे. आणि जी मित्रांनो इमेज आहे ती इमेज ऍक्च्युअली पॉइंटला, समजा जर ऑब्जेक्ट जरी पॉइंट असला तर इमेज पॉइंट इमेज न होता ती इमेज ह्या पॉइंट मधून ते ह्या पॉइंट, ह्या दोन पॉइंटच्या मध्ये काय होतं रे? स्प्रेड होते. काय होते सांगा? स्प्रेड होत असते. लक्षात. म्हणजे जरी व्हाईट लाईट एखाद्या ऑब्जेक्ट कडून येत असेल, एखाद्या पॉइंट ऑब्जेक्ट कडून व्हाईट लाईट जरी आपण घेतली तरी सुद्धा त्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती एका पॉइंटला तयार न होता ती इन बिटवीन FV अँड FR काय होते रे? पसरते, स्प्रेड होते. दिस इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिक अबरेशन. ओके, काय डाऊट आहे का? डिफरंट कलर हॅव्हिंग डिफरंट फोकल लेंथ. लक्षात आलं? द व्हायलेट कलर विल हॅव मिनिमम फोकल लेंथ, रेड कलर विल हॅव मॅक्सिमम फोकल लेंथ बिकॉज फोकल लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लॅम्बडा. आणि लॅम्बडा रेड साठी कसं आहे? जास्त आहे, मग त्याच्यासाठी फोकल लेंथ जास्त असणार. व्हायलेट साठी लॅम्बडा कमी आहे म्हणून त्याच्यासाठी फोकल लेंथ कमी असणार आहे. ओके, मग आता ह्या दोन फोकल लेंथच्या मधला जो डिफरन्स आहे बघा, FR इज ग्रेटर दॅन FV ना, दोन फोकल लेंथच्या मधला जो डिफरन्स आहे FR मायनस FV, दिस इज कॉल्ड ॲज longitudinal chromatic aberration or it is also called as axial chromatic aberration. Okay, this is the formula. Okay, काय डाऊट आहे का बघा? longitudinal chromatic aberration or it is also called as axial chromatic aberration. आणि हे जे आहे हे किती असतं मित्रांनो? तर इट इज ओमेगा टाइम्स FY. ओमेगा टाइम्स FY. FY म्हणजे काय सांगा? फोकल लेंथ फॉर मीन कलर. मीन कलर कोणता असतो सांगा? येलो कलर असतो. बरोबर. बघा दोन एक्स्ट्रीम कलरच्या मधला फोकल लेंथचा डिफरन्स इज इक्वल टू ओमेगा टाइम्स इंटू फोकल लेंथ ऑफ मीन कलर. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा, याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याला काय म्हणतात तरी सांगा? लॉन्जिट्युडनल क्रोमॅटिक अबरेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन. ओके, आता नेक्स्ट बघायचं एक रिलेशन बघितलं आपण कोणाच्या मधलं सांगा? फोकल लेंथ आणि लॅम्बडा. बरोबर. डिफरंट कलर हॅव्हिंग डिफरंट फोकल लेंथ ॲज वेल एज डिफरंट वेवलेंथ. बरोबर. आणि ह्या दोघांच्या मधले जर रिलेशन असेल तर मग काय असणार सांगा? कलर आणि फोकल लेंथच्या मध्ये सुद्धा रिलेशन असणार आहे. बरोबर. ठीक आहे. हे रिलेशन जे आहे फोकल लेंथ आणि वेवलेंथ या दोघांच्या मधले जे कलर रिलेशन आपण बघितलेलं आहे फोकल लेंथ बिटवीन टू एक्स्ट्रीम, डिफरन्स बिटवीन फोकल लेंथ ऑफ टू एक्स्ट्रीम कलर्स इज कॉल्ड एज काय रे? ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन अँड इट बिकम्स ओमेगा टाइम्स फोकल लेंथ ऑफ मीन कलर. ओके, फोकल लेंथ ऑफ मीन कलर तुम्हाला दिलेली असेल, ओमेगा दिलेला असेल, तुम्हाला काय फाइंड आउट करायला होतील? ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन फाइंड आउट करावं लागतील. ओके, काय डाऊट आहे का? डायग्राम प्रॉपर ड्रॉ केली सांगा. क्रोमॅटिक अबरेशन मध्ये काय होत असतं? जरी ऑब्जेक्ट पॉइंट ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा त्याची जी इमेज आहे ती एका पॉइंटला न तयार होता काय होते रे? स्प्रेड होते बिटवीन टू पॉइंट्स. बरोबर. कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये स्प्रेड होते सांगा? व्हायलेट कलरने दाखवलेला फोकस आणि रेड कलरने दाखवलेला फोकस. या दोन फोकसच्या मध्ये, दोन पॉइंटच्या मध्ये जी इमेज आहे ती काय होत असते रे? स्प्रेड होत असते. बरोबर. काय डाऊट आहे का? आता नेक्स्ट जो क्रोमॅटिक अबरेशनचा टाइप आहे दिस इज कॉल्ड एज लॅटरल क्रोमॅटिक अबरेशन. लॅटरल क्रोमॅटिक अबरेशन. आता हे जे आहे लॅटरल क्रोमॅटिक अबरेशन आपल्याला कुणाच्या मधलं रिलेशन सांगते बघा मित्रांनो? मॅग्निफिकेशनचा जो फॉर्म्युला आहे, मॅग्निफिकेशन काय फॉर्म्युला सांगा? F अपॉन F प्लस U. ओके, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय सांगा? F अपॉन F प्लस U. ओके, आणि मॅग्निफिकेशन म्हणजे काय असतं सांगा? हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट असतं. बरोबर. म्हणजेच जर मॅग्निफिकेशन आणि फोकल लेंथ ह्यांच्यामध्ये सुद्धा रिलेशन आहे. कोणाच्यामध्ये? मॅग्निफिकेशन आणि फोकल लेंथ ह्यांच्यामध्ये रिलेशन आहे. म्हणजेच मॅग्निफिकेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोकल लेंथ म्हणतोय आपण. असं जर असेल
तर मला सांगायचं फोकल लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगा, लॅम्बडा आहे. फोकल लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा आहे. आणि लॅम्बडा कुणासाठी जास्त आहे, लॅम्बडा फॉर रेड हा कसा आहे रे, जास्त आहे. म्हणून मॅग्निफिकेशन फॉर रेड, एम फॉर रेड हा सुद्धा कसा असणार आहे, जास्त असणार. लक्षात येते. आणि लॅम्बडा फॉर व्हायलेट हा कसा आहे रे, कमी आहे. व्हायलेट कलर साठी वेवलेंथ कशी आहे, कमी असते. मग व्हायलेट कलरची जी इमेज फॉर्म होणार आहे ती कशी असणार, छोटी असणार. तिचं मॅग्निफिकेशन कसं असणार आहे, कमी असणार आहे. ओके. म्हणजे आता हे डायग्रामॅटिकली तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवतो बघा. लॅटरल क्रोमॅटिक ॲबरेशन स्टडी करण्यासाठी मी कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केली. हा कॉन्व्हेक्स लेन्सचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, चालेल. हा ऑप्टिकल सेंटर आहे त्या कॉन्व्हेक्स लेन्सचा. आणि हा इथं असा एक ऑब्जेक्ट घेतला मी, ऑब्जेक्टला नाव दिलं मी AB. ठीक आहे. आता ह्या ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होते का बघायचं आपल्याला. ह्या ए पासून एक रे ऑफ लाईट गेला असा, तो कसा गेला रे, अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून गेला. बरोबर. बी मधून मी 2 रे ऑफ लाईट घेतोय. ए ची इमेज आपल्याला समजलं प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच फॉर्म होणार आहे. बी ची इमेज कुठे फॉर्म होते बघूया. बी मधून एक रे ऑफ लाईट मी ऑप्टिकल सेंटर मधून घेतला बघा. ऑप्टिकल सेंटर मधून एक रे ऑफ लाईट असा गेला. बरोबर. विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून जातो, आपल्याला माहित आहे. दुसरा एक रे ऑफ लाईट मी घेतला पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. बरोबर. हे दोन्ही कसले, व्हाईट लाईटचे आहेत. बरोबर. आता ह्या पॉइंटला काय होणार आहे, तर वेगवेगळ्या कलर्स मध्ये कॉम्बिनेशन होणार आहे, वेगवेगळ्या कलर्स मध्ये सेपरेशन होणार आहे. मग आता काय होतंय, तर वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळा फोकस असतो, आपल्याला माहित आहे. समजा हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपण म्हणूया फोकस फॉर व्हायलेट कलर. म्हणजेच ह्या पॉइंट मधून काय होईल रे, व्हायलेट रे ऑफ लाईट असं निघून जाणार. ह्या पॉइंटला इमेज जी फॉर्म झाली ती इमेज कोणत्या कलरमुळे झालेली आहे, व्हायलेट कलरमुळे झालेली आहे. बरोबर. हा कोणता आहे, व्हायलेट कलर आहे. ठीक आहे. ही जी इमेज आहे आपण ह्याला नाव देऊया AVBV. ओके. AVBV ही काय सांगा, इमेज ड्यू टू व्हायलेट कलर. चालेल. ठीक आहे. आणि ह्याची जी हाईट आहे ती आपण काय घेऊया, HV. बरोबर. हाईट ऑफ द इमेज ड्यू टू व्हायलेट, ही हाईट HV झाली. ठीक. आता दुसरा जो आहे रेड कलर साठी आपण फोकस इथं घेऊया. हा बघा, ह्या पॉइंटला आपण काय घेतला रे, फोकस फॉर व्हायलेट. हे एवढं झालं फोकल लेंथ फॉर व्हायलेट कलर. ओके. आणि रेड कलर साठी इथं फोकस घेऊया आपण. फोकल लेंथ फॉर रेड इथं येईल, फोकल लेंथ फॉर रेड. चालेल. आता हा जो रे ऑफ लाईट आहे दुसरा रेड कलरचा, तो कोणत्या पॉइंट मधून, ह्या पॉइंट मधून जाईल. ओके. असा पॉइंट ह्या पॉइंट मधून जाईल आणि इथं ह्या पॉइंटला इंटरसेक्ट होईल. म्हणजेच रेड कलरच्या ज्या लाईट आहेत त्या इथं इंटरसेक्ट होणार आहे आणि व्हायलेट कलरची जी लाईट आहे ती इथं इंटरसेक्ट होणार आहे. समजते. हा जो आहे ए पॉइंटची इमेज आहे AR आणि बी पॉइंटची इमेज BR. सांगा AR-BR ही काय झालेली इमेज ड्यू टू रेड कलर. ओके. आणि त्याची जी हाईट आहे ती मी काय म्हणतोय, HR म्हणतो. समजते. ही किती झाली रे, HR आणि ही किती झाली, HV. समजते. आता ह्या दोन हाईटच्या मधला डिफरन्स किती असेल सांगा. इथून मी परपेंडिक्युलर टाकतो बघा, असा परपेंडिक्युलर टाकला. हा जो एवढा आहे मित्रांनो, याला काय म्हणणार सांगा, हाईट मधला डिफरन्स. आणि तीच हाईट आहे बघा, वेगवेगळ्या कलरसाठी जी इमेज फॉर्म झाली त्या इमेजचा हाईट सुद्धा वेगवेगळा आहे. म्हणजेच काय झालं रे, मॅग्निफिकेशन इज डिफरंट फॉर डिफरंट कलर. इथे लिहून ठेवू शकतो मी, मॅग्निफिकेशन म्हणजेच हाईट ऑफ इमेज is different for different color. ओके. काय डाऊट आहे. मॅग्निफिकेशन इज प्रोपोर्शनल टू वेवलेंथ आहे. मॅग्निफिकेशन इज प्रोपोर्शनल टू वेवलेंथ आहे. म्हणजेच फॉर रेड द इमेज द हाईट ऑफ इमेज इज मॅक्सिमम. कशी असेल रे, मॅक्सिमम. बरोबर. देन फॉर व्हायलेट. लक्षात आलं. म्हणजे जी रेड मुळे तयार झालेली इमेज आहे त्याची हाईट व्हायलेट मुळे तयार झालेल्या इमेज पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे असं लिहितो मी, HR इज ग्रेटर दॅन HV. बरोबर. बघा, काय डाऊट आहे का. इमेज ड्यू टू रेड अँड इमेज ड्यू टू व्हायलेट. आता मग ह्या दोन इमेजेसच्या मधला, दोन हाईटच्या मधला जो डिफरन्स आहे, दिस इज कॉल्ड एज lateral chromatic aberration. That's it. HR minus HV is equal to
लॅटरल क्रोमॅटिक ॲबरेशन. लॅटरल क्रोमॅटिक ॲबरेशन. लॅटरल क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय आहे आणि लॉन्जिट्युडनल क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय. लॉन्जिट्युडनल क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय, फोकल लेंथचा डिफरन्स आहे, बरोबर. आणि लॅटरल क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय, हाईटचा डिफरन्स आहे, बरोबर. फोकल लेंथ ड्यू टू रेड मायनस फोकल लेंथ ड्यू टू व्हायोलेट, बरोबर. त्याला आपण काय म्हणणार, लॉन्जिट्युडनल क्रोमॅटिक ॲबरेशन. आणि हाईट ऑफ इमेज ड्यू टू रेड मायनस हाईट ऑफ इमेज ड्यू टू व्हायोलेट, त्याला आपण काय म्हणणार, लॅटरल क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणणार. आणि लॉन्जिट्युडनलचं काय ना सांगा, FR मायनस FV. ओके, समजतंय सगळ्यांना. त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम झालाय की जी एखादा पॉइंट ऑब्जेक्ट असेल आणि त्या पॉइंट ऑब्जेक्ट मधून समजा आपण व्हाईट लाईट घेतोय आणि त्या व्हाईट लाईटमुळे जी इमेज फॉर्म होते ती इमेज एका पॉइंटला तयार न होता काय होतं ते सांगा, स्प्रेड होते बिटवीन फोकस ड्यू टू व्हायोलेट आणि फोकस ड्यू टू रेड. या दोन पॉइंटच्या मध्ये काय होतं रे, स्प्रेड होते, बरोबर. आता मला सांगा, ऑब्जेक्ट जर पॉइंट ऑब्जेक्ट आहे तर आपल्याला इमेज सुद्धा कसली एक्सपेक्ट आहे, पॉइंट इमेज पाहिजे. परंतु काय होते सांगा, समजा ही इमेज लेन्स घेतोय, बरोबर. आणि समजा ऑब्जेक्ट घेतोय आपण, ऑब्जेक्ट घेतला एखादा आणि ऑब्जेक्टमुळे जर इमेज फॉर्म होत असेल, बरोबर. जी इमेज फॉर्म होते ती काय होते सांगा, व्हायोलेट साठी हा फोकस आहे आणि रेड साठी हा फोकस आहे, बरोबर. म्हणजे जी इमेज फॉर्म होते ती ह्या दोन पॉइंटच्या मध्ये काय होतं रे सांगा, स्प्रेड होते, पसरते. समजलं. दिस इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण त्याला, क्रोमॅटिक ॲबरेशन. आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. आपल्याला इमेज एकाच पॉइंटला पाहिजे असेल तर न्यू कन्सेप्ट आहे अक्रोमॅटिझम. काय करतात, अक्रोमॅटिझम करतात. अक्रोमॅटिझम ओके, फॉर फ्री क्रोमॅटिक ॲबरेशन. ओके, क्रोमॅटिक ॲबरेशन काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी. ओके, काय करतात तर अक्रोमॅटिझम ही कन्सेप्ट. अक्रोमॅटिझम मध्ये काय आहे तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेस, मग त्या वेगवेगळ्या असतील किंवा सेम असतील, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेसचं कॉम्बिनेशन वापरतात. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस काय वापरतात, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस वापरतात. ओके, समजते. फॉर एक्झाम्पल मी एक लेन्सचं कॉम्बिनेशन वापरतो. समजा ही एक लेन्स आहे, बघा ह्याच्यामध्ये काय झालंय तर ही कोणती लेन्स आहे सांगा, कॉन्व्हेक्स आहे. आणि ही कोणती आहे सांगा, कॉन्केव्ह आहे. समजतंय. जिथं कॉम्बिनेशन वापरलेलं, आपण काय केलेलं आहे सांगा, कॉम्बिनेशन वापरलेलं नाही. ह्याच्यावरती जर आपण व्हाईट लाईट सोडतोय तर ऍक्च्युली इमेज स्प्रेड न होता काय होते रे सांगा, एकाच पॉइंटला इमेज फॉर्म होत असते. फायनल जी इमेज आहे ते एकाच पॉइंटला काय होते रे, तयार होते. फायनल इमेज जी काय होते रे सांगा, एकाच पॉइंटला तयार होत असते. म्हणून ही जी फायनल इमेज एकाच पॉइंटला तयार करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात क्रोमॅटिक ॲबरेशन कमी करण्यासाठी काय वापरतात, लेन्सेसचं कॉम्बिनेशन वापरतात. त्याला म्हणतात अक्रोमॅटिझम, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. ठीक आहे. मग आता फॉर ह्या अक्रोमॅटिझम किंवा अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन, म्हणजे ह्या दोन लेन्सेस आहेत त्या कोणत्या वापरायच्या, असं नाही की कुठल्या लेन्सेसचं कॉम्बिनेशन वापराने आपण काय करू शकतो, क्रोमॅटिक ॲबरेशन कमी करू शकतो. क्रोमॅटिक ॲबरेशन कमी करण्यासाठी काय म्हणतात, अक्रोमॅटिझम करतात, बरोबर. अक्रोमॅटिझम मध्ये लेन्सेसचं काय करतात, कॉम्बिनेशन करतात. ओके, मग कोणत्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेस कंबाईन करायच्या, त्याच्यासाठी कंडिशन बघा. फॉर अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन कंडिशन कोणती आहे बघा. तर समजा ही जी लेन्स आहे हिची पॉवर आपण P1 मानूया, हिची डिस्पर्सिव्ह पॉवर आपण ω1 मानली. बघा, लेन्सची पॉवर P1 आणि डिस्पर्सिव्ह पॉवर ω1. ही जी लेन्स आहे ह्या लेन्सची पॉवर P2 मानूया, डिस्पर्सिव्ह पॉवर ω2 मानूया. ओके, हा जो प्रॉडक्ट आहे P1 ω1 प्लस P2 ω2 हा किती येणं गरजेचं आहे, 0 येणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या लेन्सेस आपण, त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेसचं कॉम्बिनेशन आपण काय कशासाठी वापरू शकतो, अक्रोमॅटिझम म्हणून किंवा अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणून वापरू शकतो. कशासाठी, टू रिमूव्ह क्रोमॅटिक ॲबरेशन. समजलं, काय डाऊट आहे. आता समजा इथं काय दिलं आपण, पॉवरच्या टर्म्स मध्ये दिला. फोकल लेंथच्या टर्म्स मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे पॉवर इज इक्वल टू 1/f. ω1
अपॉन F1 म्हणजे ह्याची फोकल लेंथ काय असणार सांगा F1, ह्याची फोकल लेंथ काय होणार F2. ओके, मग ω1 अपॉन F1 इज इक्वल टू ω2 अपॉन F2 इज इक्वल टू 0 येणं गरजेचं आहे. काय डाऊट आहे? आता हेच असं लिहू शकतो मी ω1 अपॉन F1 इज इक्वल टू मायनस ω2 अपॉन F2. चालेल, हा प्लस आहे तो पलीकडे गेला मायनस झाला. बरं ω2 अलीकडे घेतला ω1 अपॉन ω2 इज इक्वल टू मायनस हा F1 पलीकडे F1 अपॉन F2. म्हणजे जर आपल्याला ओमेगाचा रेशो दिला असेल तर आपण कुणाचा रेशो फाइंड आउट करू शकतो? फोकल लेंथचा रेशो फाइंड आउट करू शकतो. फक्त इथं काय करायचं आपल्याला फोकल लेंथ घेत असताना साइन कन्व्हेन्शन सकट घ्यायचे. आपल्याला माहिती आहे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फोकल लेंथ कशी असते सांगा? पॉझिटिव्ह असते आणि कॉन्केव्ह लेन्ससाठी फोकल लेंथ कशी असते? निगेटिव्ह असते. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे क्रोमॅटिक अबरेशन. क्रोमॅटिक अबरेशनचे टाइप्स बघितले, 2 टाइप्स आहेत क्रोमॅटिक अबरेशनचे. कोणकोणते? लॉन्जिट्युडनल, दॅट इज मीन ऑफ ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन ACA. फॉर्म्युला काय सांगा? FR मायनस FV इज इक्वल टू ओमेगा टाइम्स FY. दिस इज कॉल्ड एज ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन. आणि दुसरा आहे लॅटरल क्रोमॅटिक अबरेशन LCA इज इक्वल टू काय सांगा? H ड्यू टू R म्हणजे HR मायनस HV. ठीक आहे, म्हणजे हाईटचा रेशो लॅटरल क्रोमॅटिक अबरेशन, फोकल लेंथचा रेशो लॉन्जिट्युडनल क्रोमॅटिक अबरेशन. समजते? आणि अक्रोमॅटिझम काय आहे? तर हे जे क्रोमॅटिक अबरेशन आहे म्हणजेच एकाच पॉइंटला इमेज न फॉर्म होता काय होते रे? स्प्रेड होते बिटवीन FV आणि FR. बरोबर, कारण वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळा फोकस आहे म्हटल्यानंतर काय होणार? 7 पॉइंटला वेगवेगळं काय तयार होणार आहे? तर फोकस तयार होणार आहेत आणि जी इमेज आहे ती इमेज FV आणि FR मध्ये काय होते? पसरते. ती जर आपल्याला एकाच पॉइंटला इमेज फायनल पाहिजे असेल तर काय करतो आपण? लेन्सेसचं कॉम्बिनेशन यूज करतो. दिस इज कॉल्ड एज अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. बरं, आता कोणत्या लेन्सेसचं कॉम्बिनेशन वापरायचं त्याच्यासाठी कंडिशन काय? P1 ω1 इज इक्वल टू P2 ω2 P1 ω1 प्लस P2 ω2 इज इक्वल टू 0. आणि दुसरं काय? फोकल लेंथच्या टर्म्स मध्ये ω1 F1 ω1 अपॉन F1 प्लस ω2 अपॉन F2 इज इक्वल टू 0. बरोबर, जर तुम्हाला फोकल लेंथचा रेशो दिला असेल, ओमेगाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल, हा फॉर्म्युला वापरा. काय डाऊट आहे का बघा फ्रेंड्स? चला आता ह्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. सो फ्रेंड्स, क्रोमॅटिक अबरेशन आणि अक्रोमॅटिक बघा काय सांगितलंय फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये. बघा ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन फाइंड आउट करायचं. चालेल, काय सांगितलं बघा? FR दिलंय फोकल लेंथ फॉर रेड कलर, फोकल लेंथ फॉर व्हायोलेट कलर. किती सोपा आहे प्रॉब्लेम बघा. आपल्याला फोकल ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन म्हणजे काय सांगा? ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन म्हणजे फोकल लेंथचा डिफरन्स असतो. बरोबर, फोकल लेंथचा काय असतो सांगा? डिफरन्स असतो. म्हणजे FR किती सांगा? 20.3 मायनस FV किती? 20.1 म्हणजेच किती येणार सांगा? 0.2 सेंटीमीटर. बरोबर, कारण फोकल लेंथ ऑफ रेड किती सेंटीमीटर मध्ये दिल्या, व्हायोलेट साठी सेंटीमीटर मध्ये दिल्या, डिफरन्स सुद्धा कशामध्ये येणार? सेंटीमीटर मध्ये येणार आहे. दिस इज द ऍक्सियल क्रोमॅटिक अबरेशन. सेकंड काय सांगितलं बघा? इन लेन्सेस इन क्रोमॅटिक कॉम्बिनेशन हॅव्हिंग रेशो ऑफ ओमेगा इज 5:3. म्हणजे ω1 अपॉन ω2 यांचा रेशो दिलाय 5:3. विचारले का? ई फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स. कोणती लेन्स? कॉन्केव्ह लेन्स. ओके, आपण मानूया F1 इज इक्वल टू काय रे? फोकल लेंथ ऑफ कुणाची? कॉन्केव्ह लेन्स. किती ना सांगा? F1 किती घेऊया? 15 सेंटीमीटर दिलेले. मग कसं येणार? मायनस येते. बरोबर, कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ कशी येते? मायनस येते. F2 फाइंड आउट करायचं. आपल्याला माहिती आहे ω1 अपॉन ω2 इज इक्वल टू मायनस F1 अपॉन F2 मायनस इंटू ब्रॅकेट F1 ची व्हॅल्यू मायनस 15 अपॉन F2. बरोबर, मायनस मायनस प्लस येणार. ओके, ω1 अपॉन ω2 किती आहे? ω1 अपॉन ω2 5/3 आहे. ओके, 5/3 आणि नंतर हा F2 इकडे 5F2 इज इक्वल टू हा मायनस मायनस प्लस होईल. 15 इंटू 3 किती येणार? 45. ओके, F2 इज इक्वल टू काय ना सांगा? 45 अपॉन 5 इज इक्वल टू +9 सेंटीमीटर. +9 सेंटीमीटर. ओके, साइन कन्व्हेन्शन वापरायला विसरते इथं. पुढे ω1 दिलाय, ω2 दिलाय आणि रेशो फाइंड आउट करायला सांगितलं. किती एकदम इझी प्रॉब्लेम आहे. ω1 अपॉन ω2 मायनस F1 अपॉन F2. चालेल, मायनस
व्हॅल्यू किती सांगा 0.024 अपॉन 0.036. ओके, मायनस मी काय करतो 3 डिजिट वर आणि खाली राईट साईडला शिफ्ट करतो. 1 2 3 24 अपॉन 1 2 3 36 म्हणजेच किती भाग जातो बघा 12 ने भाग जातो -2/3. दिस इज द रेशो. आता रेशोला युनिट असतं का? रेशोला युनिट नसतं. ठीक आहे. ओके.